नमस्कार मैत्रिणींनो, मी माधुरीज कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. तर मैत्रिणींनो, आज आपण कोथिंबीर वडी बनवणार आहोत, पण अगदी आपल्या रेग्युलर पद्धतीने नाही, तर अजिबात डाळीच्या पिठाचा वापर न करता आज आपण ही वडी बनवणार आहोत. खायला अतिशय खमंग, खुसखुशीत आणि पौष्टिक अशी कोथिंबीर वडी आज आपल्याला बनवायची आहे. तुम्ही बघू शकता, दिसायला अतिशय सुंदर अशी दिसतीये. चला तर मग सुरुवात करूया. तर सर्वात आधी ह्यासाठी मी ब्लेंडरमध्ये हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत 3 ते 4, 10-12 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत. आता याच्यामध्ये 1 इंच आल्याचा तुकडा घालणार आहोत. थोडंसं जिरं घालायचं आहे आणि आपल्याला हे हिरवं वाटण करून घ्यायचं आहे. तर मोस्टली कोथिंबीर वडी बनवताना आपण बेसन पीठ म्हणजे डाळीच्या पिठाचा वापर करतो. तर आज आपण अजिबात डाळीच्या पिठाचा वापर न करता खमंग खुसखुशीत वडी बनवतो आहे. आता कोथिंबीर मी स्वच्छ धुवून सुकवून घेतलेली आहे. आता ही कोथिंबीर जितकी शक्य होईल तितकी आपल्याला बारीक चिरून घ्यायची आहे. याच्यामध्ये अजिबात पाणी राहता कामा नये तेवढी आपल्याला ही कोरडी करून घ्यायची आहे. तर स्वच्छ धुवायची आणि एका सुती कपडावर पसरवून ठेवायची, म्हणजे ह्यातलं जे पाणी आहे ते ॲब्सॉर्ब होईल आणि कोथिंबीर पूर्ण ड्राय होईल. आता ह्या पद्धतीने एवढी बारीक कोथिंबीर आपण चिरून घेतो आहे. तर साधारणपणे मी 1 गड्डी घेतलेली आहे. आता ह्याच पद्धतीने सगळी कोथिंबीर चिरून घेतलेली आहे. आता एका पसरट भांड्यामध्ये ही कोथिंबीर घातल्यानंतर बाकी जिन्नस घालून घेऊया. पांढरे तीळ घातलेले आहेत. त्यानंतर ओवा घातलेला आहे. ओव्यामुळे छान खमंगपणा येतो. आणि आता बाकीचे मसाले घालून घेऊयात. चवीपुरतं मीठ घातलं आहे. थोडासा हिंग घालायचा आहे. त्याच्यानंतर थोडंसं लाल मिरची पावडर घालायचं आहे. आपण ऑलरेडी हिरवी मिरची याच्यामध्ये घातलेली आहे, त्याच्यामुळे तिखट बेतानीच घालायचं आहे. थोडीशी हळद घालायची ज्यामुळे वडीला कलर छान येईल. धण्याची पावडर घालायची आहे. आणि आता लसूण मिरची अद्रकाचं जे वाटण आहे ते याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. तर सगळं वाटण याच्यामध्ये ॲड केलं आहे. सगळे मसाले वगैरे देखील घालून झालेले आहेत. आता अर्धी वाटी मी याच्यामध्ये ज्वारीचं पीठ घातलेलं आहे. अर्धी वाटी बाजरीचं पीठ घातलेलं आहे. आणि अर्धी वाटी आपण याच्यामध्ये तांदळाचं पीठ घातलेलं आहे. तांदळाचं पीठ जर घरात नसेल तर थोडेसे तांदूळ मिक्सरला फिरवायचे आणि पीठ चाळणीने चाळून याच्यामध्ये ॲड करायचं. 1 पळी तेल घातलेलं आहे ज्यामुळे वड्या छान खुसखुशीत होतात. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि सगळं मिक्स केल्यानंतरच याच्यामध्ये थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे. एकदम पाणी घातलं तर हा गोळा पातळ होऊ शकतो, त्यामुळे एकदम पाणी घालायचं नाही आहे. आणि आता थोडं थोडं करून पाणी घालून घेतलं आहे. तर साधारणपणे मला अर्ध्या ग्लासापेक्षा कमी पाणी लागलेलं आहे. आणि याचा छान गोळा मळून घ्यायचा आहे. जोपर्यंत माझा गोळा मळून होतं आहे तोपर्यंत मी इडली पात्रामध्ये पाणी उकळण्यासाठी ठेवलेलं आहे. तर याला भिजत वगैरे ठेवण्याची अजिबात गरज नाही आहे. ह्याचा छान गोळा असा मळून झाला की आपण याच्या वड्या लगेच बनवून घेणार आहोत. तर बऱ्याच जणांना बेसनपिठामुळे त्रास होतो. बेसनपीठ हे पचायला देखील थोडंसं जड असतं. तर काहीतरी आपण युनिक आज बनवणार आहोत. आता हा गोळा बनवून तयार आहे. थोडासा तेलाचा हात लावून याला मऊ करून घ्यायचं आहे. आणि परत एकदा छान थोडंसं मळून घ्यायचं आहे. आता तुम्ही स्टीमरमध्ये करू शकता. मी स्टीमरमध्ये करते आहे. स्टीमर नसेल तर पातेल्यात पाणी टाकून वर ताटलीत ठेवून ह्या वड्या तुम्ही वाफवून घेऊ शकता. तर ह्या पद्धतीने ट्रेला मी तेल लावून घेतलेलं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता वड्या थापून घेतल्यानंतर ह्याला ह्याच्यावर तीळ भुरभुरायचे आहेत, म्हणजे वड्या दिसायला खूप सुंदर दिसतात. ॲक्च्युली मी तीळ भुरभुरले आहेत. तुम्हाला वड्या काढल्यानंतर दिसतील, पण माझं शूट करायचं तेवढं राहून गेलं आहे. तर तुम्ही ती स्टेप अजिबात स्किप करू नका. मी स्क्वेअर शेपमध्ये वडी बनवून घेते आहे. तुम्ही गोलाकार देखील वडी बनवून घेऊ शकता. तर वड्या छान थापून झाल्यात. आता याच्यावर तीळ आपल्याला स्प्रेड करून घ्यायचे आहेत. तिळामुळे वडी खूप सुंदर दिसते. आता पाण्याला छान उकळी आली आहे. ह्याच्यामध्ये हा ट्रे ठेवायचा आहे. ही प्लेट ठेवायची. 15 मिनिटभर याला छान वाफवून घ्यायचं आहे. आता 15 मिनिटानंतर
हे काढायचं आहे आणि चाकूच्या साहाय्याने वड्या छान वाफवल्या गेल्यात की नाही ते चेक करायचं आहे. चाकू जर प्लेन थंड करून समजायचं आपल्या वड्या बनवून तयार थंड झाल्यानंतरच आपल्याला हव्या त्या शेपमध्ये छोट्या मोठ्या कट करून घ्यायच्या आहेत. तर वडी खूप छान शिजली आहे, त्यामुळे ही कट देखील व्यवस्थित होती आहे. वडी जर कच्ची राहिली तर प्रॉपर शेपमध्ये कट करता येत नाही. तर तुम्ही बघू शकता चाकू देखील एकदम स्वच्छ असा निघतो आहे, म्हणजे त्याला काहीही चिटकत नाही आहे. म्हणजे वडी छान शिजल्या गेली आहे, छान वाफवल्या गेलेली आहे. तर मैत्रिणींनो, तुम्ही कोथिंबीर वडी कशी बनवता, कुठलं पीठ वापरता, कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी बेल आयकॉनला देखील क्लिक करा. तर ह्या पद्धतीने वड्या व्यवस्थित कट करून घेतलेल्या आहेत आणि जोपर्यंत वड्या कट करून घेते आहे तोपर्यंत मी कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. ह्या वड्या आपण डीप फ्राय करून घेणार आहोत. तुम्हाला जर ह्या वड्या डीप फ्राय करायच्या नसतील तर तुम्ही याला पॅनमध्ये किंवा तव्यावर थोडंसं तेल टाकून शॅलो फ्राय देखील करू शकता. तर अतिशय हेल्दी म्हणजेच पौष्टिक अशी कोथिंबीर वडी आज आपण बनवलेली आहे. अगदी अजिबात बेसन पिठाचा म्हणजे डाळीच्या पिठाचा वापर न करता ही वडी बनवून तयार आहे. आता याला फक्त तळून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता वडी अतिशय अलगद अशी निघलेली आहे. दिसायला देखील अतिशय सुंदर दिसते आहे. आता तेल छान गरम झालं आहे, याच्यामध्ये वड्या सोडून आपण तळून घेतो आहे. मध्यम आचेवरच वड्या तळून घ्यायच्या म्हणजे छान खुसखुशीत होतात. मोठ्या गॅसवर वड्या कधीच तळायच्या नाही, नाहीतर त्या एकतर खूप तेलकट होतात किंवा मग वरून तळल्या जातात आणि आतमधून कच्च्या राहतात. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पीठ आपण अगदी प्रमाणामध्ये वड्यामध्ये घातलेलं आहे, त्यामुळे ह्या वड्या अजिबात पिठाळ वगैरे लागत नाही आहे. आता छान सोनेरी रंगावर येऊस तर ह्या वड्या तळून घ्यायच्यात. मी आता वड्या उलटवून घेतलेल्या आहे आणि मध्यम आचेवरच दोन्हीही बाजूने आपण ह्या वड्या छान तळून घेतलेल्या आहेत. तर ह्या पद्धतीने ह्या कोथिंबीर वड्या ऑलमोस्ट होत आलेल्या आहे. हिरवी चटणी, टोमॅटो केचप तोंडी लावायसाठी ह्या वड्या खायला खूप मस्त लागतात. आणि सध्या हिवाळ्यामध्ये कोथिंबीर खूप स्वस्त मिळते. अगदी कोवळ्या लस पाण्याची हिरवीगार अशी कोथिंबीर बाजारामध्ये जागोजागी आपल्याला दिसते. तर अजिबात वेळ न घालता कोथिंबीर आणा आणि ह्या पद्धतीने कोथिंबीरीच्या वड्या नक्की बनवा. तुम्हाला कशा वाटल्या ते कमेंट करून सांगा. आता ह्या वड्या तळून झालेल्या आहेत. मी टिश्यू पेपर घेतलेला आहे, म्हणजे एक्स्ट्रा जे तेल आहे ते ॲब्सॉर्ब करून घेईल. आता एका प्लेटमध्ये ह्या वड्या काढून घेतलेल्या आहेत. आता वड्या काढल्यानंतर मस्त तळलेल्या आहेत, खूप सुंदर दिसत आहेत. तर मैत्रिणींनो, रेसिपी नक्की ट्राय करा. कशी वाटले ते कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.